नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला महाशिवरात्र विशेष अशी फराळाची थाळी दाखवते। साबुदाणा एक आणि पदार्थ अनेक अशी थाळी दाखवते। ताटाची तयारी मी साबुदाणा भिजवण्यापासून केली आहे। रात्रीच मी साबुदाणा 2 मोठ्या वाटी साबुदाणा भिजवून घेतलाय। यात 4-5 पदार्थ आपले तयार होऊन जातील। आपण साबुदाण्याची खिचडी परतून घेऊया। आता यातलाच आपण साबुदाणा थोडा एका पातेल्यात काढते मी। साबुदाणा एका पातेल्यात काढल्यानंतर मी त्यातच शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। अशा प्रकारे साबुदाणा केला तर साबुदाणा परतायला जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी चविष्ट तयार होतो। चवीनुसार मीठ यातच टाकते मी। चवीला साखर, आपण हिरवी मिरची पण टाकणार आहोत, पण थोडंसं लाल मिरची पावडर, याने छान चव येते साबुदाण्याला। साबुदाणा मी आधीच मिक्स करून ठेवते सर्व, म्हणजे परतताना वेळ लागत नाही। आणि तुम्ही रात्रीच जर साबुदाणा भिजवून ठेवला खूप छान साबुदाणा भिजतो। आणि तुम्ही बघू शकता मी अगदी दाबते, किती छान आपला अलगद साबुदाणा दाबले जातोय। इतका मऊसूत साबुदाणा भिजून जातो। म्हणून महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तुम्ही साबुदाणा भिजवून ठेवा, जेवढे पदार्थ करायचे तेवढा। कढईत मी 2 चमचे तेल टाकले। साबुदाणा परतताना कधी पण कढई जरा जाड बुडाची घ्यायची, नाही तर साबुदाणा चिटकून जातो आपला। 2 हिरव्या मिरच्या कापून ठेवले। आपण साबुदाण्यात लाल मिरची पावडर पण टाकली आहे, म्हणून मी मिरच्या जरा कमीच टाकते। तुम्ही जिरं खात असाल जिरं पण टाकू शकता, मी खात नाही म्हणून मी जिरं टाकलेलं नाही आहे। ते छान तळले गेल्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचा बटाटा, उकडलेला बटाटा घेतलाय, त्याचे असे मोठे काप करून घेतले। ते पण तेलात आपण फ्राय करून घ्यायचे। तुम्हाला कच्चा बटाटा फ्राय करून टाकायचा असेल साबुदाण्यात तोही टाकू शकता, पण म्हातारा माणूस वगैरे असेल असा बटाटा उकडवून टाकला छान होते खिचडी, मऊसूत होते। बटाटा छान फ्राय करून घेतला। आता आपलं साबुदाण्यात सगळं टाकले गेलेलं आहे, कुठलाच जिन्नस राहिलेलं नाही आहे। आता फक्त साबुदाणा परतायचा बाकी आपल्याला। बघा किती छान आणि झटपट अशा पद्धतीने करून बघा। महाशिवरात्रीला साबुदाणा खूप छान होतो, चविष्ट होतो। परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता जाड बुडाची कढई घेतली, चिटकला नाहीये। आता साबुदाणा अगदी छान शिजण्यासाठी आपण त्यात 1 चमचाभर दूध, अगदी लहान चमचा भरून दूध असं शिंपडून द्यायचे आणि मग झाकण त्यावर ठेवून द्यायचं 3-4 मिनिटासाठी। 3-4 मिनिटं झाले, आपली साबुदाणा खिचडी बघू शकता एकदम मोकळी आणि छान झालेली आहे। आता मी गॅस बंद करते, एकदम मऊसूत झालेली आहे। तुम्ही थोडं जरी चमचाभर दूध टाकलं ना, त्याने तुमची साबुदाणा खिचडी खूप छान होईल, चांगली शिजेल पण आणि खाली चिटकणार पण नाही। बघू शकता किती छान मोकळी झालेली आहे। साबुदाण्याचे थालीपीठ बनवतोय, त्यासाठी मी थोडासा त्यातला साबुदाणा घेते। उकडलेले 2 बटाटे घेतले, ते आपण किसणीवर किसून घ्या, म्हणजे थालीपीठ छान होतात। छान किसून घेतलाय। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते। मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आधीच दळून ठेवली होती, त्यातलं थोडंसं मिश्रण यात टाकते आणि बाकीचं आपल्याला वडे तळताना कामात येईल। थोडंसं चवीला लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, कोथिंबीर। तुम्ही कोथिंबीर नसेल खात, फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव मस्त तयार करून घ्यायचंय पिठासारखं। साबुदाण्याचा बघा छान गोळा तयार करून घेतलाय थालीपीठ करण्यासाठी। वाटीमध्ये थोडं पाणी आणि तेल घेतले। थोडं तेल आणि पाण्याचा हात आपल्याला पीठ घेताना लावायचा आहे। आपण जसं आपलं थालीपीठ करतो पिठांचं, मिक्स पिठांचं, तसाच प्रकारे खूप छान लागतं हे थालीपीठ। झटपट आपल्याला, तुम्हाला जर एवढे पदार्थ नसेल करायचे आणि फक्त थालीपीठावरच तुम्ही उपवास करत असाल तर हे सुद्धा खूप छान होतात, झटपट होतात। बघा छान असा गोळा तयार करायचा, काही चिटकत नाही हाताला। थोडा पाण्याचा हात लावला छान होतात। तुम्हाला कापडावर पण थापता येतील हे थालीपीठ, मी असंच थापते। आता थोडंसं थेंबभर तेल लावते। छान गोळा घेऊन घ्यायचा आहे। थोडा पाण्याचा हात आणि तेलाचा हात लावून थालीपीठ छान गोल आकारात थापून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढ्या आकाराचे लहान मोठे थालीपीठ, मी जरा लहानच आकारात थापते। तुम्हाला मोठे थापायचे तुम्ही मोठे पण थापू शकता। अगदी पातळ पण छान थापता येतात थालीपीठ। डायरेक्ट तव्यावर पण थापा। तेल थोडं टाकायचं आहे आजूबाजू थोडंसं।
आपले थालीपीठ किती छान खरपूस असे भाजून घेतलेले आहे मी, थोडंसं तेल लावून अशाच प्रकारे मी 2-4 थालीपीठ करून घेते. आता थालीपीठ झाले, खीर करून घेऊया. अगदी अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे मी. थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, थोडे परतून घ्यायचे आपल्याला तुपामध्ये. नंतर टाकण्यापेक्षा मी आत्ताच ड्रायफ्रूट टाकून दिले. लगेच मी वाटीभर साबुदाणा घेतलाय. तुम्हाला जेवढी खीर करायची तेवढा साबुदाणा घ्या. साबुदाणा पण थोडासा मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. खीर करताना ही स्टेप नक्की करा. साबुदाणा थोडासा तुपावर भाजून घ्या आणि दूध जरा कोंबटच टाकते मी, गरम केलेलं दूध. चवीनुसार साखर टाकते. अशा पद्धतीने खीर केली तुम्ही महाशिवरात्रीला अगदी झटपट पण होईल आणि खूप चविष्ट होईल. चवीनुसार साखर टाकली. आता मी 1/2 लिटर दुधाची खीर केलेली आहे, तुम्ही जास्तही करू शकता. केशर टाकते, याने छान कलर येतो खिरीला. अगदी रबडी सारखी खीर आपली तयार होईल. खीरा बघू शकता छान उकळी आलेली. 7-8 मिनिटात आपला साबुदाणा छान शिजला की आपली खीर एकदम छान तयार होऊन जाते. 7-8 मिनिटं झाले. आपली खीर बघू शकता किती छान जाड झाली. शेवटी मी यात वेलची पूड टाकते. शेवटी टाकल्याने स्वाद खूप छान येतो. आता मी गॅस बंद करते. आपली खीर खूप छान तयार झालेली. साबुदाणा ट्रान्सपरंट दिसायला लागला की समजायचं खीर छान तयार झाली आहे. साबुदाणा छान शिजून गेला आहे. आपण वड्यांचं पीठ तयार करून घेऊया साबुदाणा टाकून. जेवढे तुम्हाला वडे तयार करायचे तेवढे वड्यांना साबुदाणा घेते. उकडलेले बटाटे घेतले, ते पण आपल्याला किसून घ्यायचे म्हणजे आपले वडे खूप छान होतात. मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा थोडासा, लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ, 4-5 चमचे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने, म्हणजे वडे तेलात फुटत नाही. साबुदाणा जरा रगडून असा एकजीव करायचा आहे बटाट्यामध्ये. आता मी हे सगळं एकजीव करून घेते, मिश्रण गोळा तयार करून घेते. आपलं वड्यांचं पीठ एकदम छान तयार आहे. आता जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे तयार करायचे तुम्ही करू शकता. बघा किती छान वडा तयार झाला आहे आपला. चांगलं गरम करून घेतलंय. नंतर गॅस बारीक केलेला आहे. आता आपण एक एक करून बघा वडे छान तयार झालेले तेलात सोडूया. 2-4 तुम्हाला जेवढे वडे एकदम तळायचे तुम्ही तळू शकता. हे बघा किती छान होत आहे. अगदी अजिबात चिटकणार नाही, काही नाही. तुम्ही फक्त हलक्या हाताने पीठ छान मळून घ्या. साबुदाणा चांगला भिजलेला असला आणि बटाटे किसून टाकायचे आणि त्यानंतर सगळं पीठ खूप छान मळलं की आपले वडे खूप छान तयार होतात. आपले वडे किती छान गोल्डन कलरवर तळून घेतले. तेल छान नितरून घ्यायचं. किती गोल गरगरीत आपले वडे तयार झालेले. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून छान मऊसूत वडे तयार झालेले. शिवरात्रीचं फराळाचं ताट तयार करून घेऊया. आता आपला फराळाचं बनवून झालेलं आहे. गोडाचा पदार्थ पहिल्यांदा साबुदाण्याची गोड छान खीर, थालीपीठाबरोबर आणि वड्यांबरोबर खायला छान गोड आंबट दही, फ्रूट जे तुमच्याकडं फ्रूट असतील. महाशिवरात्रीला फ्रूट तर पाहिजे. आपले थालीपीठ छान मऊसूत आणि मोकळा साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे वरून मस्त कुरकुरीत, आतून मस्त मऊ सॉफ्ट, सर्वांना खाता येईल असे. आजची महाशिवरात्रीची फराळाची थाळी तुम्हाला आवडली असेल, लाईक करून शेअर करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.